मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। आश्रमशाळेतील विद्यार्थी मृत्यू प्रकरणी कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करू, आमदार आमोशादादा पाडवी। बंधारे आश्रम शाळेत आमदार आमोशादादा पाडवी यांची भेट, बालकाचा मृत्यूच्या घटनेची सखोल माहिती घेतली। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील शासकीय आश्रम शाळेत विद्यार्थी मृत्यू प्रकरणी अक्कलकोवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमोशादादा पाडवी यांनी बंधारे शासकीय आश्रम शाळेला भेट दिली। यावेळी त्यांनी शासकीय आश्रम शाळेत तिसरीत शिकणाऱ्या बालकाच्या मृत्यूची सखोल माहिती घेत घटनास्थळाची पाहणी केली। यावेळी सदर घटनेत दोषी असलेले व कर्तव्यात हलगर्जीपणा केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यास सोडलं जाणार नाही। मृत बालकास व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत आपण पाठपुरावा करत राहू अशी ग्वाही दिली। याप्रसंगी शिवसेनेचे माजी नंदुरबार तालुका प्रमुख विजय ठाकरे, सिनेट सदस्य दिनेश खरात, आमदार आमोशा पाडवी यांचे स्वीय सहाय्यक सुधीरकुमार ब्राह्मणे, रवींद्र गुरव, युवा कार्यकर्ता सुनील गावित आदी उपस्थित होते। सप्तनगरी न्यूज ब्युरो रिपोर्ट नवापूर। बंधारे आश्रमशाळा हे 3 दिवसापासून जे एक लहान मुलाचा मृतदेह ते सापडला आणि म्हणून मला कार्यकर्त्याने सांगितले कसं आहे साहेब तुम्ही तिथे विजिट द्या। त्याला आज आम्ही विजिटला आल्यानंतर विचारपूस केली असताना जी पाण्याची टाकी आहे आणि त्या टाकीवर कधी झाकण ठेवला नाही असा विषय आहे। आता मध्ये जे असेल ते तर खोल येतील, पण आज पाहणी केली असताना तिथे फक्त झाकण होता आणि त्या म्हणून ते मुलगा तिथे वारला आहे असं आज आम्हाला ते करतो। पण हे एक घटना नाही, एक तिसरी घटना आहे आणि म्हणून जे बी दोषी असेल ते दोषींवर कसं कारवाई करायचे, काय कारवाई करायचे, काय पाठपुरावा करायचे ते मी 100% करेल। आता मला कळलं कालपासून इथे जे कर्मचारी होते त्यांना पोलीसवाले घेऊन गेले आहे। अटक केलं काय केलं ते आता मला माहिती नाही, पण ते मी पूर्ण 100% पाठपुरावा करेल। जे बी दोषी असेल तो कोणी बी सापडला, तो मुख्याध्यापक असेल किंवा अधीक्षक असेल, जो बी असेल दोषी त्यांच्यावर कारवाई करू।